मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सदैव तैनात असतात। सततचा बंदोबस्त, उत्सव आणि आंदोलनांमुळे पोलिसांचे कामाचे तास वाढतात। त्यात वेळी अवेळी मिळेल त्या ठिकाणी मिळेल ते खाणं, यामुळे पोलिसांना पोटाचे विकार जडतात। या सर्वांचं निदान व्हावं यासाठी पोलिसांचीच तपासणी हाती घेण्यात आली। आंतरराष्ट्रीय पचन आरोग्य दिनाचं निमित्त साधत ग्लोबल आणि जे हॉस्पिटलनं तपासणी शिबिर आयोजित केलं होतं। पोलिसांच्या पोटाच्या तपासणीत काय आढळलं ते बघूया। आम्लपित्त, बद्धकोष्ठचा अनेकांना त्रास आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास, उंचीपेक्षा वजन जास्त, वाढलेला पोटाचा घेर, सतत पोट फुगण्याचा त्रास आणि मानसिक तणाव। मेन प्रॉब्लेम्स आतापर्यंत मला असे आढळत होते की पोलिसांमध्ये नेमकं त्यांना पोट फुगायचं किंवा ॲसिडिटी व्हायची किंवा बऱ्याचशा लोकांना पोटामध्ये इन्फेक्शन असायचं किंवा बेडवाकडं खाणं झाल्यामुळे कधी कधी शौचालय साफ नाही व्हायचं। पोलिसांचं ढासळत चाललेलं आरोग्य आणि वाढलेला ताण पाहता आगामी काळात अशी अनेक शिबिरं आयोजित करण्याचा मानस आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केलाय। त्यांचं ॲन्युअल चेकअप हे जर करता आलं तर एक चांगला उपक्रम होईल की ज्याच्यामध्ये त्यांचं कार्ड मेंटेन होईल आणि त्यांची सगळी हिस्ट्री ही त्याच्यामध्ये समाविष्ट केली जाईल। जेवणाच्या वेळासुद्धा अनियमित असतात, त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो। तर आता आम्ही सर्व पोलीस जवानांचं काउन्सिलिंगसुद्धा करणार आहोत की त्यांनी कसला आहार घेतला पाहिजे, त्यांचा आहार कसा असला पाहिजे, आहारामध्ये काय असलं पाहिजे। पोटाचे विकार टाळण्यासाठी काय काळजी घ्यायची याचाही सल्ला पोलिसांना देण्यात आलाय। दर 4 तासानं आहार घ्यावा, शक्यतो शिजवलेलं अन्न खावं, घाईघाईनं खाऊ नये, जेवढी भूक आहे त्यापेक्षा कमी खावं, दही ताक वगळता दूध आणि दुधाचे पदार्थ टाळावे। 90% आजार हे पोटाच्या विकारानं होतात, त्यामुळे पोलिसांनीच नव्हे तर इतरांनीही पोटाचं आरोग्य जपलं पाहिजे। अन्यथा पोटाचा कर्करोग, स्वादुपिंडातील सूज, कावीळ, पित्ताशयाचे खडे यासारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागू शकतं। त्यामुळे वेळी सावधान व्हा आणि पोटाची काळजी घ्या। देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।